आणि बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन होते। सोनिया गांधी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं हे आंदोलन आहे। एकीकडे आपण पाहिलं होतं की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा अशा स्वरूपाची आंदोलनं झालेली होती आणि आता भाजपकडनं हे आंदोलन होत आहे। आणि असा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। नुकतंच नाशिकच्या एमजी रोड परिसरात भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले। आपण बघू शकता या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं। भाजपा युवा सेनेचे जे पण पदाधिकारी आहेत यामध्ये आपल्या सोबत आहेत। त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप चालू आहेत नॅशनल हेअर ऑइल प्रकरणी, तर त्याविषयी त्यांचं आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलं। काय सांगाल आपण या आंदोलनाच्या बाबतीत? आज भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने काँग्रेस भवन, काँग्रेसचं जे नाशिक जिल्ह्याचं कार्यालय त्याच्या समोर भारतीय जनता युवा मोर्चाने निषेध आंदोलन केलं आहे, जोडे मारो आंदोलन केलंय। ज्या भ्रष्टाचारी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये AGL कंपनी 50 लाख रुपयात यंग इंडियन कंपनीने घेतली, जिच्यात 76% शेअर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे आहे। त्यामुळे कालच या प्रकरणात ईडीने चार्जशीट दाखल करून आपल्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे आणि त्या आरोपाबद्दल यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे ही मागणी करण्याकरता आम्ही काँग्रेस भवनाच्या समोर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। या ठिकाणी आता आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात निषेध देखील करण्यात आलेला आहे। हा निषेध आणि धिक्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन वैभव भुकेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।